बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वाग्वी कोणमाता, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ। प्रभू रामचंद्रांना, सीतामाईंना, लक्ष्मणांना श्रद्धेय वंदन, हनुमंतांना वंदन, महाराजांना वंदन। आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। महाराजांच्या आश्वासनाचं चिंतन कालपासून आपण सुरू केलेलं आहे। कालच्या चिंतनामध्ये सद्गुरूंकडून आलेलं नाम मी मनापासून घेतो, इथून आपलं चिंतन सुरू झालेलं आहे। नाम ज्या वेळेला सद्गुरूंच्याकडून येतं त्यावेळेलाच त्या नामाला एक विशेष सामर्थ्य प्राप्त होतं आणि आपणही आपलं मन नामसाधनेमध्ये दिलं की त्या नामाला अधिक गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो ती त्या ठिकाणी प्राप्त होते। एखाद्या मूर्तिकाराला जर आपण असं म्हटलं की मला मूर्ती हवी आहे, तो त्याच्या कौशल्याप्रमाणे ती मूर्ती तयार करून देईल। पण तो मूर्तिकार ज्या वेळेला मला याच्यामधून शिल्प तयार करताना एक आनंद मिळतो आहे ही भावना ज्या वेळेला तो घेतो त्यावेळेला ती मूर्ती आणखीन वेगळ्या पद्धतीनं आपल्या समोर येते। मग आपण म्हणतो अरे हा चेहरा किती आसरा आहे, हे डोळे किती बोलके आहेत। हा जो सगळा भाव आहे, आपलं मन जिथे आपण देतो तिथे ती कृती, तो भाव अधिक व्यक्त होत जातो। म्हणून सद्गुरूंनी दिलेलं नाम मनापासून मी ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपोआप आपल्यामध्ये विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा तयार होते। महाराज आहेत, मी नाम घेताना महाराज माझ्या सोबत आहेत, माझ्या समोर आहे, हा एक चैतन्यमय भाव आपल्यामध्ये येतो। म्हणून आध्यात्मिक वातावरणामध्ये प्रपंचात जसा मी विश्वास ठेवतो आहे तसा आध्यात्मिक प्रवासातही मला विश्वासानं पुढे जायचं आहे। आणि हा प्रवास करत असताना सद्गुरूंच्या अस्तित्वाची भावना आपल्यामध्ये हळूहळू मुरायला लागते। तिचं जे मुरणं आहे, तिचं जे रुजणं आहे, त्या रुजण्यामधूनच त्यांच्या अस्तित्वाचा भाव अधिक सशक्त होत जातो। आणि म्हणून माझ्या अंतरंगामध्ये सद्गुरू आहेत,
मी नाम घेताना माझ्याजवळ सद्गुरू आहे. प्रपंचाचं कर्म करताना सद्गुरूंच्या प्रेरणेतून मी कर्म करतो आहे. एक एक भाव आम्हाला त्यांच्या अस्तित्वाची एक जाणीव देत राहतो. आणि म्हणून त्याच विश्वासामधून श्रद्धा वाटते आणि त्या श्रद्धेचं रूपांतर सद्गुरू आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतात, ते हृदयस्थ होतात. इथपर्यंतचा भाग काल आपण बघितले. सद्गुरू हृदयामध्ये येणं म्हणजेच माझ्या अंतःकरणामधल्या मनबुद्धी, चित्त आणि अहंकार या चौघांमध्ये सद्गुरूंच्या सत्तेचा, त्याच्या अस्तित्वाचा भाव मी जागा करणे. म्हणून अंतःकरणामधलं असणारं सद्गुरूंचं स्थान तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्या प्रपंचामध्ये तरुण नेतं. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्येच सद्गुरूंचं स्तवन करताना, त्यांना नमन करताना माऊलीनं तिथे असं म्हटलेलं आहे, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. मज हृदयी सद्गुरू, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयस्थाच्या ठिकाणी, माझ्या आत्म्याच्या अनुषंगानं सद्गुरूंचं स्थान एक अनन्यसाधारण विलक्षण स्वरूपाचं आहे. आणि ते ज्या वेळेला माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर होतात त्याच वेळेला आपल्यामध्ये विवेकाची जागृती होते. म्हणून नित्य काय आणि अनित्य काय, शाश्वत काय आणि अशाश्वत काय, योग्य काय आणि अयोग्य काय, ही एक विचारांची दृष्टी, निर्णयाकडे नेणारी भूमिका आमच्यामध्ये आकार घेते. आणि तेच या भवसागरामधून तरुण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्हाला जर एखादी नदी ओलांडायची असेल, समुद्राच्या या तीरामधून कुठेतरी पलीकडे जायचं असेल, आम्हाला नावेची जरूर आहे, जहाजाची जरूर आहे. मग तो चालवणारा जो नावाडी आहे, तो नावाडी जेव्हा कौशल्यपूर्ण रीतीनं ती नाव त्या पाण्यातून पहिलं तीराला नेतो, तसे या भवसागरामध्ये आपण सगळेजण जे आलेलो आहोत त्याच्यामधनं तरुण देणारं एकमात्र नावाडी जर आपल्या कोणी असेल तर तो आपला सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आम्हाला आमच्या आध्यात्मिक उन्नतीच्या अनुषंगाने, खऱ्या मनुष्य जन्माच्या सार्थकतेसाठी सद्गुरूंचा भाव महत्त्वाचा आहे. म्हणून श्रुतीनं आपल्या स्वतःच्याच जागृतीसाठी 3 शब्द आमच्या समोर ठेवलेले. श्रुती असं म्हणते आहे, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य निबोध बरा. उत्तिष्ठ म्हणजे मी सावध होणं आहे, जाग होणं आहे. झोपेतून जसा मी जागा होतो, एक प्रकारचा उत्साह घेतो रात्रभराच्या विश्रांतीनंतर आणि नव्यानं मी कामाला लागतो, तसं मी सावधतेनं व्हावं, जागं व्हावं आणि खऱ्या आत्मदर्शनाला, आत्मतत्वाला, ब्रह्मतत्वाला प्राप्त करून घ्यावं. म्हणून महाराज असं म्हणालेले आहेत 3 जुलैच्या प्रवचनामध्ये, सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नाम. भगवंताचं आपण जे नाम घेतो तेच सद्गुरूंचं स्वरूप आहे. म्हणून त्यांच्या नामाच्या अनुषंगानं माझ्यामध्ये त्यांच्या अस्तित्वाची भावना आपोआप जागी राहते. मग आता त्यांच्या अस्तित्वाची भावना ज्या वेळेला मी जागी करतो त्यावेळेला स्वाभाविकपणानं प्रपंचातला असलेला मी हा बाजूला व्हायला लागतो. काल मी म्हटलं होतं की प्रपंचातला प्रत्येक व्यवहार हा मीनं व्यापलेला आहे. म्हणजे तिथे कर्तेपणाचा भाव आहे.
पण एकदा सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले आणि ते हृदयस्थ स्थिर झाले की आपोआप आपल्यामधल्या कर्तेपणाचा भाव हा कमी होत जातो आणि त्यांचंच सगळं काही आहे ही भावना तिथे स्थिर होते. म्हणून भाऊसाहेब केतकर असं म्हणालेले आहेत, महाराज भेटले, आता काहीही मिळवायचं राहिलेलं नाही. आपण प्रपंचामध्ये मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला यांना भेटायचं आहे, मला त्यांना भेटायचं आहे, असं म्हणत आमची वृत्ती 10 ठिकाणी विखुरली जाते. पण मनुष्य जन्माच्या उद्धाराच्या दृष्टीनं, साधनेच्या अनुषंगानं सद्गुरू ज्या वेळेला आपल्याला भेटतात, आपल्यावरती कृपा करतात, त्यावेळेला नव्यानं काही आपल्याला मिळवायचं राहत नाही. एक प्रकारची अनन्यता ज्याला म्हणतात, तो अनन्य भाव त्यांच्यामध्ये येतो. आणि म्हणून त्या अनन्य भावामधलंच एक भूमिका तयार होते. महाराज पुढे असं म्हणता आहे, मी नाम घेतो ही वृत्ती विराम पाहून त्याच्या सत्तेनं हे चालते, तेथे श्रद्धेला निष्ठेचे स्वरूप येते. म्हणजे मी नाम घेतो हा भावही आपल्यामधला कमी होणं आवश्यक आहे. किंबहुना एकदा महाराजांना मी कर्तेपण दिलं, सद्गुरूंना कर्तेपण दिलं की आपोआप नामाला बसत असतानाही आपल्या अंतःकरणातला भाव असा असायला हवा आहे, महाराज तुम्ही मला नामाला बसवलेलं आहे, तुम्ही माझ्याकडून नामसाधना करून घेत आहात, तुम्ही माझ्याकडून नाम घेवत आहात. म्हणजे तुमची इच्छा, तुमची कृपा, तुमचं नियोजन म्हणून मी इथे नामाला बसलेलो आहे आणि ते जे नाम माझ्याकडून तुम्ही घेणार आहात ते माझ्या कल्याणाचं आहे. म्हणून हा मी नाम घेतो ही वृत्ती ही आपली कमी होत जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी ते माझ्याकडून साधना करून घेतात, हा भाव आपल्यामध्ये यायला लागतो. म्हणून हा जो मी नाम घेतो यातला मी मला कमी करायचा असेल तर तिथे 3 टप्पे आपल्या समोर येतील. एक विचार, दुसरं नामस्मरण आणि तिसरी सत्संगती. आज मी दृश्यामध्ये वावरत असताना माझ्यासमोर अनंत विचार आहेत, विचारांची घालमेल आहे. आज एका पद्धतीनं मी जात असताना उद्याला मला कदाचित हा विचार बदलावा लागतो, नव्या विचाराकडे मी वळतो. पण नामसाधनेमध्ये नाम घेत असताना माझ्यासमोर एकच विचार हवा, तो म्हणजे भगवंताचा, सद्गुरूंचा. म्हणून भगवंताचा विचार जर मी करणार असेल तर त्या रामचरित्रातला एखादा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आणावा, कृष्णचरित्रातला एखादा प्रसंग मी डोळ्यासमोर आणावा आणि त्याचं चिंतन करता करताना त्या नामामध्ये मी स्वतःला विसरून जावं. बाबांनी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की आपण नाम साधनेला बसत असताना महाराजांचा कुठला तरी एखादा प्रसंग डोळ्यासमोर आणावा, महाराजांचं एखादं बोधवचन आपण समोर आणावं आणि हळूहळू त्याच्यामध्ये मनाला गुंतवावं. एकदा जर मी त्या चरित्र प्रसंगामध्ये, त्या विचारचिंतनामध्ये माझ्या मनाला केंद्रित केलं तर मनामध्ये बाकीचे विचार येत नाहीत. बाकीच्या विचारांचा निर्माण होणारा जो अडथळा आहे तो अडथळा आपोआप कमी होतो. ही सवय जसजशी आम्ही आम्हाला लावून घेऊ तसतशी ती अधिक दृढ होत जाते. मनाच्या अनुषंगानं एक हरदासी कथा आपण ऐकलेली असेल. एका राजानं एक दिवस असं जाहीर केलं की तुमच्या समोर मी एक बकरी आणून देईन आणि जे काही कुरण आहे ते कुरण तुम्हाला मी मोकळं करून देईन.
दिवसभर तुम्ही त्या बकरीला कुरणामध्ये सोडून द्या, पण संध्याकाळी ती दरबारामध्ये आल्यानंतर तिनं गवताला तोंड लावायचं नाही. अनेकांना असं वाटलं की अरे दिवसभर चरल्यानंतर बकरी काही तोंड लावणार नाही, म्हणून अनेकांनी तो प्रयत्न केला. पण दरबारामध्ये आल्यानंतर तिच्यासमोर हिरवं गवत टाकलं की ती त्याला तोंड लावायची. 8-10 दिवस हाच प्रकार राजानं बघितला. आणि मग एक दिवस एक फकीर राजाच्या दरबारामध्ये आला आणि म्हणाला, तुमच्या बकरीला आज मी घेऊन जातो. आणि त्या फकीरानं ती बकरी घेतली. राजाचं जे कुरण होतं हिरवंगार, तिथे त्याला नेलं बकरीला. दिवसभर तो त्या ठिकाणी थांबला आणि बकरीला घेऊन पुन्हा दरबारामध्ये आला. राजानं नेहमीसारखंच हिरवं गवत तिच्या समोर टाकलं, पण त्या हिरव्या गवताला तिनं तोंड लावलं नाही. राजासकट दरबारातले सगळेच आश्चर्यचकित झाले. कालपर्यंत जी बकरी तोंड लावत होती ती आज अजिबात तोंड लावत नाहीये. त्यांनी फकीराला विचारलं, बाबा तू असं काय केलंस की ही आज गवताला तोंड लावत नाही? फकीर म्हणाला, सकाळी तुमच्याकडून ज्या वेळेला मी बकरीला घेऊन गेलो आणि कोरोनामध्ये तिला सोडलं, त्यावेळेला ती जेव्हा जेव्हा त्या घासाला गवताला तोंड लावायला गेली त्या वेळेला तिच्या डोक्यावरती मी एक सोटा मारत राहिलो. दिवसभर आपण घासाला तोंड लावावं आणि आपल्या डोक्यावरती सोटा बसावा, त्याच्यामुळे आता दिवसभरातल्या त्या प्रक्रियेनंतर तिच्या मनामध्ये हे निश्चित झालेलं आहे, मी जर आत्ता तोंड लावलं तर पुन्हा मला सोटा बसेल. मन ज्या ज्या वेळेला अशा रीतीनं आमचं विषयांच्याकडे भटकतं, प्रपंचातल्या विषयांच्याकडे आकर्षित होतं, तेव्हा आम्हाला नामाचा सोटा तिथे वापरावा लागतो. तेव्हाच ते मन या दृश्यापासून हळूहळू अलग व्हायला लागतं. म्हणून नामस्मरणाने आम्ही आमच्या विचारांना नियंत्रित करतो. म्हणून गुरुदेव रानड्यांचा एक शब्द आहे, आमच्या समग्र विचारांना जमावबंदीचा कायदा लावणं म्हणजे नाम घेणं आहे. समाजामध्ये एखादी विपरीत घटना घडल्यानंतर कायद्याच्या अनुषंगानं आम्ही तिथे संचारबंदी करतो, जमावबंदी करतो. माझ्या मनालाही नामाचं वळण लावण्यासाठी जमावबंदी आम्हाला करता आली पाहिजे. आणि त्यासाठी तिसरा भाग माझ्यातल्या मीपणाला कमी करणारा संतांच्या संगतीचा. सत्संगतीचा भाग आपण रोज मोक्षप्राप्तीमध्ये वाचतो. संतांच्या संगतीमधून सतत एक अध्यात्मचिंतन चालतं, परमात्मचिंतन चालतं, नामाचा भाव तिथे चालतो आणि म्हणून एक भूमिका तिथे तयार होते. म्हणून मी नाम घेतो ही वृत्तीही आपली क्षीण होत जाते आणि आपल्या जीवनावरती सद्गुरूंच्या सत्तेचा भाव येतो. मग ही जाणीव सद्गुरूंची मला नित्य यावी, यासाठी मी काय करायला हवंय? अगदी सहज आणि साधेपणानं आम्हाला आपल्या सद्गुरूंच्या स्मरणाशी जोडून घेत आहे. सकाळी माझी झोप झालेली आहे आणि मी उठून बसतो आहे, त्यावेळेला माझ्या अंथरुणावरतीच मी मनोमन महाराजांचं स्मरण करावं. महाराज, तुमच्या इच्छेनं मी आज जागा झालेलो आहे, तुम्ही मला जागं केलेलं आहे. दिवसभरात तुम्हाला प्रिय असणारं नाम माझ्या मुखामध्ये असू दे.
तुम्हाला प्रिय असणारं कर्म माझ्याकडून घडू दे. किंबहुना दिवसभरामध्ये जे जे काही घडेल ते माझ्या कल्याणाचंच असेल, हा भाव माझ्यामध्ये स्थिर राहू दे. ही भावना घेत मी माझ्या आजच्या दिवसाला प्रारंभ केला. कर्म करत असतानाही मी ते कर्म तुमच्या इच्छेनं, तुमच्या प्रेरणेनं करतो आहे, ही भावना मी माझ्यामध्ये ठेवली. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. प्रपंचातलं, संसाराचं कर्म करतानाही भगवंताच्या स्मरणाचा भाव मी दिवसभरामध्ये ठेवला. आणि त्याच्यामधूनच रात्री ज्या वेळेला मी विश्रांती घेतो आहे, त्यावेळेला पुन्हा हीच भावना माझ्यामध्ये असावी की महाराज, दिवसभरात तुम्ही मला सांभाळलेलं आहे. जे करावं मी अशी तुमची इच्छा होती, ते कर्म तुम्ही माझ्याकडून करून घेतलेलं आहे. आणि दिवसभरात जे जे प्रसंग आले ते माझ्या कल्याणाचेच होते, हा भाव ज्या वेळेला आपण घेतो. आणि ही विश्रांती ही तुमच्याच कृपेनं आहे. ही भूमिका घेत आम्ही विश्रांतीला जातो, त्यावेळेला त्यांचं स्मरण कायम राहतं. म्हणजे एक प्रकारानं ज्या वेळेला मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या स्मरणाचा भाव जागा ठेवतो, त्यावेळेला झोपेतही त्यांच्या असणेपणाची जाणीव आपल्या अंतर्मनामध्ये स्थिर होत जाते. म्हणून भाऊसाहेब केतकरांचा तो जो प्रसंग आहे, स्वप्नामध्ये पिशाच्च त्यांच्या समोर येतं आणि ते भाऊसाहेबांच्या छातीवर बसत भाऊसाहेबांना ते असं म्हणतं आहे, मी आपला जीव घेतो, मी आपल्यावरती मूठ मारतो. झोपेमध्ये पडलेलं स्वप्न. पण भाऊसाहेब केतकर तिथे असं म्हणतं आहे, तुला मूठ मारायची असेल तू जरूर मार, फक्त महाराजांना विचार आणि मग मार. म्हणजे आपलं झोपेतलाही भाव, आपल्या अंतर्मनाच्या पातळीवरती असणारी जी वृत्ती, तिथे आम्ही दिवसभर महाराजांचं स्मरण ठेवलं तर ती आत उतरत जाते आणि आतमध्ये ती स्थिर होते. आज सगळीकडेच गॅसचा प्रकार आहे, पण जिथे कुठे लाकडं आम्हाला त्या शेगडीमध्ये घालायची आहेत, जळ अग्नी निर्माण करायचा आहे, त्यावेळेला ती लाकडं जर कोरडी असतील तरच पेटते, ती ओली असतील तर ती पेटणार नाहीत. तसं इथे आम्ही अखंड स्मरण ठेवलं तर ते झोपेतही चालू राहतं. अगदी डाव्या कुशीवरनं उजव्या कुशीवर वळतानाही, उजव्या कुशीवरनं डाव्या कुशीवर वळतानाही तुमच्या मुखामधून सहजपणानं श्रीराम, श्री महाराज हा भाव व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. अनेक ज्येष्ठ साधकांचा हा अनुभव आहे. म्हणून मी असणारी जी देहबुद्धी, मी न व्यापलेला असलेला हा विचार आमचा कमी होत जातो. मग मी संकुचित आहे. मला तो कमी होत जात असताना माझ्या मीला, माझ्या संकुचित मनाला मी व्यापक करायला जातो. कारण मुळात नाम कसं आहे तर नाम हे व्यापक आहे. नाम अर्थगर्भ आहे आणि म्हणून त्याच्या व्यापकपणाचा भाव हा त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून श्रद्धेला निष्ठेचं स्वरूप प्राप्त होतं. आणि एकदा श्रद्धेला निष्ठेचं स्वरूप आलं की महाराज पुढे म्हणालेले आहेत, साधक संपूर्ण काळजीमुक्त होतो, त्याच्यातून नाम उसळते. आजची माझी अवस्था कशी आहे?
तर मी काळजीनं युक्त आहे. प्रपंचामध्ये एक जरी गोष्ट मी आज पूर्ण केलेली असली तरीसुद्धा उद्याला नव्यानं काहीतरी माझ्या समोर येत आहे. लग्न मुलाचं असू दे नाही तर मुलीचं असू दे, आपण काळजी करतो. सगळी माहिती घेतलेली असते, सगळ्या माणसांचा परिचय करून घेतलेला असतो, तरीही लग्नानंतर आपल्या मुलाचा प्रपंच किंवा आपल्या मुलीचा प्रपंच नीट चालेल का हा भाव कुठेतरी मनामध्ये असतो. शिक्षणाच्या अनुषंगानं आम्ही कितीही शिक्षणाचा भाव स्वीकारला तरीसुद्धा त्या ठिकाणी मला पाहिजे असलेला प्रपंचाचा भाव हा मला साध्य होईल का हाही भाव तिथे आहे. म्हणून काळजी जी आहे ही काळजी आमची कधीही सुटत नाही. आणि म्हणून ती जी काळजी आहे त्या काळजीचा भाव आमची निष्ठा जोपर्यंत पक्की होत नाही तोपर्यंत राहतो. म्हणून काळजी मुक्त होण्यासाठी महाराज आधी म्हणालेले आहे, श्रद्धेला निष्ठेचं स्वरूप येतं. महाराजांच्याच बोधकथेमधली गोष्ट आहे. मुंबईला एक मोठे सरकारी अधिकारी होते. प्रापंचिक स्थिती अत्यंत उत्तम होती. एक मुलगी होती, दिसायला ती अत्यंत सुंदर आणि देखणी होती. वयोमाना कालमानानुसार ती लग्नाला ज्या वेळेला आली त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी तिचं लग्न केलं. लग्न करत असताना एक पिता या जबाबदारीच्या भूमिकेतून त्यांनी सगळी व्यवस्थित सगळी काळजी घेतलेली. 2 वर्ष मुलीचा संसार उत्तम चालला आणि नंतर त्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं. प्रापंचिक स्थिती, एकूण वातावरण हे बिघडत गेलं. काही कारणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ती मुलगी माहेरी आलेली. माहेरी आल्यानंतर आईवडिलांनी सहज बोलता बोलताना जावयांचा विषय काढला आणि ते असं म्हणाले की आपण बघताना तर सगळं व्यवस्थित बघितलेलं होतं, पण आता मात्र जावई बिघडले. आणि स्वाभाविकपणानं आईवडिलांची ममता म्हणूया ते जावयाच्या अनुषंगानं कटुशब्द बोलायला लागले. त्याच क्षणी त्या मुलीनं आपल्या आईवडिलांना थांबवलेले. तुम्ही एकदा मला त्यांच्या पदरात टाकलेलं आहे, त्यामुळे ते आता माझे झालेले आहेत. त्यांच्याविषयीचं कोणतंही कटू वर्णन शब्द मी ऐकून घेणार नाही. आणि तुम्ही जर मी आल्यानंतर हेच बोलणार असाल तर मी आता इथे येणार नाही. पती म्हणून मी जो स्वीकार केला, मी त्यांच्याशी आता एकनिष्ठ आहे. म्हणून महाराज त्या बोधकथेनंतर आम्हाला तत्व समोर देतात की व्यसनी नवरा असतानाही ती मुलगी त्याच्याविषयीची निष्ठा दाखवते, त्याच्याविषयीचा भाव व्यक्त करते. आम्हालाही भगवंतावरती, सद्गुरूंवरती अशी निष्ठा ठेवता आली पाहिजे. माझ्या प्रपंचातल्या कितीही उलाढाल्या घडू द्यात, कधीही माझ्या मनामध्ये हा भाव येता उपयोगाचा नाही की महाराज गेले 30 वर्ष झाले मी नाम घेतो आहे, मी गोंदवल्याला येतो आहे, मी अमुक करतो आहे, मी तमुक करतो आहे, मग हे कसं घडलं. अजिबात नाही. जे आलेलं आहे, महाराज जसं म्हणायचे की ही रामरायाची इच्छा, तसं माझ्यातही हा भाव आला पाहिजे की अरे माझ्या समोर आलेला प्रसंग ही महाराजांची इच्छा. आणि ही निष्ठा ज्या वेळेला आपण ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने गुरुकृपेची अनुभूती आपल्याला येते. चरित्रामध्ये इंदोरच्या जिजीबाईंच्या मुलीचा प्रसंग आहे. तिला दिवस गेलेले.
पण तिची प्रकृती इतकी तोळामसा झालेली की शरीरामध्ये रक्त आहे का नाही असं बघितल्यानंतर वाटावं. त्यामुळं बाळणपणासारखं जे स्त्रीचा एक नवा जन्म आपण म्हणतो, त्या नव्या जन्माला अनुलक्षून या दिव्यातनं ही मुलगी पार पडेल का, हा भाव अनेकांच्या समोर होता. महाराजही तिला म्हणाले, ताई, तुझं काही मला खरं वाटत नाही, कारण तुला श्वास घ्यायलाही श्रम होत आहे. त्यामुळे मी जरा तुझ्या बाबतीत जास्त काळजीत आहे. त्यावेळेला ती जिजीबाईची मुलगी महाराजांना असं म्हणते आहे, महाराज, तुम्ही माझ्याजवळ जोपर्यंत आहात तोपर्यंत मला मुळीच भीती वाटत नाही. मी तुम्हाला आवडणारं नामस्मरण करते. आणि खरोखर पुढे आपण बघितलं तर त्या प्रसंगामध्ये बाळंतिणीच्या खोलीमध्ये ती ताई झोपलेली आहे. तिला त्या वेदना असह्य झालेल्या आहेत आणि बाहेर इकडे महाराज कांबळ पांघरून झोपले आणि त्या मुलाचा रडण्याचा आवाज महाराजांच्या जवळ आला. आम्ही जेवढे म्हणून समर्पित होतो, आम्ही जेवढे म्हणून शरणागत होतो, तेवढी भूमिका, तो जबाबदारीचा भाव हा त्यांच्याकडे येतो. ते आम्हाला सर्वार्थानं सांभाळतात. शरणागतीचा विचार काल संध्याकाळी आपण बऱ्याच विस्तारानं बघितलेला आहे. म्हणून मलाही माझ्या गुरूंच्या अनुषंगानं, सद्गुरूंच्या अनुषंगानं शरणागत होणं म्हणजेच एक प्रकारानं मी अत्यंत निष्ठापूर्वक त्यांच्याजवळ राहणं. जसं पाण्याच्या अनुषंगानं आपण विचार केला तर साधं पाणी आहे, त्याच्यावरती बर्फाची प्रक्रिया करायला लागल्यानंतर भुसभुशीत बर्फाचा भाग सुरुवातीला येतो, जो काश्मीरमध्ये आपण एकमेकांच्या अंगावरती फेकण्याचा खेळ खेळतो. पण तेच भुसभुशीत बर्फ ज्या वेळेला पूर्ण बर्फामध्ये रूपांतरित होतं, तिथे त्या बर्फाला जवळजवळ दगडाचा भाव येतो. आणि असा दगडाचा भाव प्राप्त झालेला बर्फ जर अंगावरती फेकला गेला, कदाचित कुठेतरी तुम्हाला तो लागतो, जखमही होते. बर्फासारखा आमच्यामध्ये निष्ठेचा भाव हवा. आणि ती निष्ठा ज्या वेळेला येते त्यावेळेला माझ्यातला मी क्षीण होतो आणि एकमात्र सद्गुरूच माझ्या समोर येतात. आणि हे सद्गुरू आम्हाला, मगाशी मी म्हटलं तसं, तारिलो हा संसार गुरु, या संसारातून खऱ्या अर्थानं आम्हाला तारून नेतात, आम्हाला उद्धरून नेतात. गवळीदादांचा इंदोरचा प्रसंग चरित्रामध्ये ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला लक्षामध्ये येईल की त्या गवळीदादाची महाराजांच्या प्रती असलेली आत्यंतिक निष्ठा आणि त्या निष्ठेचं महाराजांनी त्याचं जीवन कसं कृतार्थ केलं, तो भाव. इंदोरला पहिल्यांदा महाराज ज्या वेळेला आले त्यावेळेला गावाबाहेर एका शेतामध्ये समाधिस्थ अवस्थेमध्ये, उन्मनी अवस्थेमध्ये काहीसे ते बसलेले होते. हा गवळीदादा त्यांच्या जवळून जात असताना त्यानं ते बघितलं. काय पूर्वजन्मीचे त्याचे संस्कार असतील, त्यानं आपलं असलेली सायकल तिथे बाजूला ठेवली आणि महाराजांना बघितल्यानंतर त्यानं तिथून उचललं आणि गावातल्या मारुती मंदिरामध्ये आणून ठेवलं. पुढे हा रोज महाराजांच्या दर्शनाला जात होता. सकाळ संध्याकाळ त्याचा दुधाचा व्यवसाय होता, म्हणून तो त्यांना दूध आणून देत असे. हा हळूहळू मानसपूजा करायला लागला आणि मानसपूजा करता करताना एक दिवस सहजपणानं हा सकाळच्या मानसपूजेला बसलेला
आणि मनामध्ये भाव आला की महाराज माझ्या समोर असतील तर मी महाराजांना आवडणारं दही आता त्यांना देतो. महाराज तिथे प्रगट झाले आणि म्हणाले, दादा तुझं दही घ्यायला मी आलेलो आहे. मानसपूजेमध्ये असलेला हा गवळी ज्या वेळेला डोळे उघडतो साक्षात महाराजांचं दर्शन त्याला घडतं. तो महाराजांना प्रार्थना करतो की आपण आमच्याकडून पूजा स्वीकारावी. महाराज त्याला अनुमती देतात. मग हा गवळी दादा आणि त्याचा परिवार महाराजांना स्नान घालत आहेत. महाराजांचं स्नान झाल्यानंतर महाराज स्वतः गवळी दादाला म्हणतायत, दादा मी तुला स्नान घालतोय. म्हणून महाराज दादाला स्नान घालतात. त्यानंतर महाराजांची समग्र पूजा केली जाते, पाद्यपूजा केली जाते आणि त्यांना दही हातावरती त्या वाटीत दह्याची वाटी ठेवली जाते. महाराज त्यातलं थोडंसं दही ग्रहण करतात आणि बाकीचं दही त्या दादाला आणि त्याच्या परिवारातल्या मंडळींना देतात. दादा महाराज त्यानंतर जे बोलले तो एक फार विलक्षण भाव आहे. महाराज तिथे असं म्हणालेले आहेत, दादा भगवंतानं तुझा प्रपंच कडेला लावलेला आहे, तो सफल संपूर्ण आहे. आता आपल्याला काही उरलं आहे, करायचं आहे, मागायचं आहे असं अजिबात नाही. दादा म्हणाला, बरोबर आहे, आता काहीच मागणं नाही आहे. महाराज त्याला पुढे म्हणताय, आपण भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवावं आणि त्या चरणासकट ते वर उचलावं. फार मोठा भाव या विचारामध्ये आहे. गवळी दादा ही जी महाराज एवढंच म्हणतो आणि महाराजांच्या चरणावरती जे डोकं टेकवतो, जीवनाची इतिश्री कृतार्थताच तो साधतो. त्याला गेल्यानंतर महाराज स्वतः आपल्या पायावरचं त्याचं डोकं वर घेतात आणि परिवारातल्या मंडळींना, बरोबरीच्या मंडळींना नंतर ते असं म्हणतायत, मोठमोठ्या तपस्व्यांनाही साधनेतून जे साधणार नाही असा अंतकाळ दादानं आज साधलेला आहे. त्यानं एका नामावरती निष्ठा ठेवली आणि त्या निष्ठेचं फळ म्हणून सद्गुरूंच्याच चरणावरती मस्तक ठेवत या देहाला खऱ्या अर्थानं समर्पित करणारा भाव हा दादानं साधलेला. म्हणून आपलं प्रपंच कर्तव्य करावं ते कुणालाही चुकलेलं नाही. रामालाही त्याचं कर्तव्य होतं, कृष्णालाही त्याचं कर्तव्य होतं, अर्जुनालाही युद्धभूमीवर उभं करणारं कर्तव्य भगवंतानं त्याच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. म्हणून कर्तव्य आहेच. पण हे सगळं जे काही आहे ते सद्गुरूंवरती निष्ठा ठेवत ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये काळजीमुक्त होणारा भाव येतो. म्हणून महाराज म्हणाले की साधक संपूर्ण काळजीमुक्त होतो. काळजी कशी आहे? काळजी दोन घटकांनी येते. एक, आत्तापर्यंत जे घडलेलं आहे त्याचाही आम्ही विचार करतो. मग त्याच्यामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय याचाही विचार करतो. किंवा माझं बरोबर होतं का त्यांचं चुकीचं होतं अशीही भूमिका आमच्यामध्ये येते. आणि काळजीचा दुसरा भाग म्हणजे उद्याचा विचार. आज आहे पण उद्याचं काय? माझी 60 वर्ष 55 वर्ष 58 वर्षाची सर्व्हिस झाल्यानंतर पुढे काय
हा विचार मी आत्ता 40मध्ये 30मध्ये करतो आणि पुढली 30 वर्ष त्या दृष्टीनं मी विचार करतो. म्हणून एक प्रकारानं उद्याला काय होईल आणि कसं होईल या काळजीमध्ये आम्ही राहतो. मग गंमत काय झाली इथे आमच्यामध्ये? कालचाही विचार काळजीमध्ये गेला आणि उद्याचा विचारही काळजीमध्ये गेला. म्हणून आजचा असलेला वर्तमान जो आहे तोही आमचा काळजीशीच जोडला जातो. म्हणून महाराज एका ठिकाणी असं म्हणालेले आहेत, कालचा दरवाजा बंद करा, उद्याचा दरवाजा उघडू नका. आज जे आहे ते नामामध्ये आनंदामध्ये घ्या. आम्ही जर कालचा विचार पुसून टाकला, जे घडून गेलं ते घडून गेलं, त्याचा विचार करण्याला त्याच्यात बदल होणार नाही. आणि उद्याचा विचार करायचा असेल तर खरोखर मला आजच्या प्रपंचामध्ये मी जे जे काही ठरवतो त्याच्या अनुषंगानं होतं का? नाही होत. कोणतीच गोष्ट माझ्या जीवनामध्ये मी ठरवली आणि झाली असं होत नाही. मग उद्याचा विचार करून काय उपयोग? म्हणून उद्याचाही विचार मी बंद करावा, कालचाही विचार मी करूच नये आणि आजचा असलेला वर्तमान आनंदामध्ये घालवायचा, नामामध्ये घालवायचा, ही भूमिका आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून त्या बोधकथेमध्ये आणखीन एक बोधकथा आहे. अत्यंत गरीब असा तो कामगार होता, पण आनंदाने राहत होता. आपलं असलेलं काम प्रामाणिकपणानं दिवसभर करावं, जे 4 पैसे मिळतील त्याच्यामध्ये आमटी भात भाजी भाकरी खावी आणि निवांत राहावं. गावाबाहेरच त्याची झोपडी होती, पण त्या गावाबाहेरच्या झोपडीमध्ये इतका तो आनंदानं आणि सहजपणानं राहत होता की त्या गावामधला एक सावकार सकाळ संध्याकाळ फिरण्याच्या निमित्तानं गावाच्या बाहेर यायचा आणि त्याच्याच झोपडीवरनं पुढे फिरायला जायचा. तो असं बघायचा की अरे हा अत्यंत गरीब आहे, सकाळची आमटी भात मिळाल्यानंतर रात्री मिळेल का नाही अशी याची परिस्थिती आहे आणि तरीही आनंदामध्ये आहे. आणि माझ्याजवळ उदंड संपत्ती असतानाही मला रात्री झोप लागत नाही, मी माझ्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकत नाही. त्यानं हे त्या कामगाराचं सगळं बघितल्यानंतर तो श्रीमंत गावातल्या साधूकडे गेला आणि साधूला त्यानं हे सगळं सांगितलं की त्याच्याकडे काही नाही पण तो आनंदात आहे आणि माझ्याकडे सगळं काही आहे पण मी मात्र चिंतेमध्ये काळजीमध्ये आहे. त्या साधूनं त्याला असं म्हटलं की एका पुडीमध्ये तू 9 रुपये बांध आणि सकाळी तू फिरायला ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्याला कळणार नाही अशा रीतीनं त्याच्या घरामध्ये ती 9 रुपयाची पुरचुंडी तू टाकून दे. सावकारानं त्याप्रमाणे 9 रुपये पुडी बांधली आणि फिरायला जात असताना हळूच त्याच्या खिडकीमधनं त्याच्या घरामध्ये ती पुडी टाकली. 8 दिवस 15 दिवस निघून गेले आणि तो साधू त्या श्रीमंताला असं म्हणाला, चल आपण त्या कामगाराकडे जाऊ. म्हणून दोघंही जण त्या कामगाराकडे आले आणि साधू त्या ठिकाणी असं म्हणाला कामगाराला, अरे बरेच दिवस झाले तू मला दिसलाच नाहीस, तुझा चेहराही काहीसा म्लान दिसतो आहे, उदासीन दिसतो आहे, तुला काही शारीरिक त्रास आहे का, व्याधी आहे का, बरं वाटत नाही का? तो कामगार असं म्हणाला की मला बाकी काहीच होत नाही आहे, कुठलीच व्याधी मला नाही, आजार पण नाही, पण 8-15 दिवसापूर्वी कुणीतरी भगवंताच्या कृपेनं असेल माझ्या घरामध्ये मला 9 रुपयाची पुरचुंडी मिळाली
आता त्या 9 रुपयामध्ये आपण 1 रुपया टाकावा आणि 10 रुपये तयार करावे, म्हणजे अमुक एक वस्तू आपल्याला करता येईल, या विचारामध्ये गेले 15 दिवस झाले मी आहे. पण तो 1 रुपया मात्र मला अजून मिळवता आलेला नाही. म्हणजे जो कामगार सुरुवातीला आनंदी होता तो केवळ 1 रुपया मला कसा मिळवता येईल या विवंचनेमध्ये असलेला आनंद घालवून बसला. म्हणजे आसक्ती, महाराज म्हणतात, आसक्ती आमच्यामध्ये काळजी निर्माण करते. म्हणून आपलं असलेलं ममत्व, आपली असलेली वस्तूच्या, व्यक्तीच्या, परिस्थितीच्या अनुषंगानं असणारी आसक्ती जी आहे, ही आसक्ती आम्हाला कमी करता आली पाहिजे. म्हणून प्रपंचातली काळजी कारण नसताना आम्ही करतो, पण माझ्या या जन्माची काळजी मात्र उद्धरून जाण्याच्या अनुषंगानं मी करत नाही. म्हणून वारंवार महाराज प्रवचनामधनं आम्हाला सांगत आले, तुम्ही तुमचा विचार करा, तुम्ही स्वतःला किती उन्नत कराल हा भाव त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आम्ही पूर्ण काळजीमुक्त होणं हा भाग महत्त्वाचा आहे. भीष्मांनी प्रतिज्ञा केली, उद्याला मी तरी असेल नाही तर पांडव तरी असतील, आणि ती भीष्मांची प्रतिज्ञा होती. पण एक भगवंत पांडवांच्या पाठीशी होता, त्यामुळे कृष्णानं बरोबर ते नियोजन केलं. द्रौपदीला घेऊन रात्रीच्या वेळेला भीष्मांच्या पर्णकुटीमध्ये कृष्ण गेला. तिला त्यानं पुढे केलं, तू फक्त बांगड्यांचा आवाज कर नमस्कार करतानाचा, बाकी बोलू नकोस. आणि तो बांगड्यांचा आवाज ऐकून ध्यानस्थ असणारे भीष्म अखंड सौभाग्यवती हो असं म्हणाले. आणि पटकन त्यांना लक्षामध्ये आलं, अरे एवढ्या रात्री माझ्या पर्णकुटीमध्ये स्त्री कशी काय. म्हणून त्या ध्यानातनं जागे होत भीष्मांनी बघितलं द्रौपदी समोर. भीष्मांच्या सगळ्या प्रकार लक्षात आलेला आहे. एक कृष्ण पाठीराखा ही भूमिका द्रौपदीची होती, पांडवांची होती. म्हणून माऊलीनंही अर्जुनाच्या रथाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, पायी को पाठीशी घातला आपण पुढा राहिला. अरे हा माझा सखा, त्याला मी पाठीशी ठेवीन आणि मी पुढे राहीन. म्हणून युद्धभूमीवरची येणारी सगळी संकट भगवंतानं झेललेली आहेत आणि अर्जुनाचं पूर्ण रक्षण केलेलं. म्हणून आपण महाराजांचं बोट, किंबहुना महाराजांनी आपलं बोट धरावं अशी धारणा, अशी भावना माझ्यामध्ये असावी. एकदा महाराजांनी माझं बोट पकडलं की आपोआप मी काळजी करायचं कारण नाही. एखादी गोष्ट कमी असेल प्रपंचातली, त्यांची इच्छा ती पूर्ण होणार असेल तर ती या ना त्या मार्गानं पूर्ण होणार, हा मनामधला असलेला भाव. म्हणून काळजीमुक्त झाल्यानंतर पुढली भावना किंवा पुढली साधकाची धारणा कुठली आहे, त्याच्यातून नाम उसळते. ज्या नामाचा प्रवास मी सद्गुरुदत्त नामाच्या अनुषंगानं सुरू केला, त्या नामामधून टप्प्याटप्प्यानं मी पुढे जात राहिलो आणि त्याच्यामधून ते नाम माझ्यामध्ये उसळायला लागलं. म्हणजे त्या नामाचा जो स्पंदन भाव आहे, नामाच्या ज्या लहरी आहेत, त्या लहरींचा आनंद, ती अनुभूती साधकाला यायला लागते. नाम उसळणं म्हणजे आनंदाची निर्मिती. कारण आनंद हे परमेश्वराचं, भगवंताचं स्वरूप आहे. सच्चित आनंद, सत्यत्वानं तो आहे, चित स्वरूपामध्ये तो आहे आणि तो अखंड आनंदानं विद्यमान आहे.
आमचा आनंद, आमचं सुख वर खाली होणार आहे, पण भगवंताचा आनंद कालही होता, आजही आहे आणि उद्यालाही तो राहणार आहे. आणि या तीनही ठिकाणी कुठलीच डिग्री कमी पण होत नाही का जास्तही होतं. म्हणून आनंदाचं उसळणं, नामाचं उसळणं म्हणजे आनंदाचा अनुभव घेणं. म्हणून त्या आनंदाच्या अनुभूतीमध्ये अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, ही संतांची भूमिका येते. सागराला भरती येते, सागराला उधाण येतं. त्यावेळेला आपण बघतो लाटा एवढ्या उंच उडत असतात, 5-5 फुटाच्या, 7-7 फुटाच्या अशा त्या सगळ्या असतात. म्हणून मुंबईच्या सरदार गृहामध्ये डॉक्टर कृतकोटींचं वास्तव्य असताना परमपूज्य बाबा बेलसरे त्यांना भेटायला गेलेले होते. आणि त्यांच्यामध्ये जो संवाद झाला त्याच्यामध्ये एक विषय बाबांनी कृतकोटींच्या समोर ठेवलेला. बाबा तिथे असं म्हणाले की समाधान, शांती आणि आनंद यांच्यामध्ये काय फरक आहे, आणि महाराज या अनुषंगानं काय सांगत. त्याच्यावरती डॉक्टर कृतकोटी बाबांना असं म्हणालेले आहे की महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तिघांमध्येही फारसा फरक नाही. ज्याला पुसटची रेखा म्हणावी अशा रीतीच्या पुसट रेखेचा भाव या 3 शब्दांच्या मध्ये आहे. पण कृतकोटी पुढे असं म्हणाले की समाधान हे सागरासारखं आहे. सागर कसा आहे? सागर अथांग आहे, तो शांत आहे. ज्याच्यामध्ये समाधानाची वृत्ती आहे तो तुम्हाला शांत दिसेल. कुठलीच भगभग ज्याला आपण म्हणू तो भगभगीचा भाग नाही. पण हा शांत सागर सुद्धा काही वेळेला उसळतो, त्याला भाव येतो. आणि तो जो भाव आहे तसं कृतकोटी म्हणाले की परमात्मा समाधान रूप आहे, पण तरीही त्याच्यामध्ये तरंग येतात. आणि हे जे लाटांचे तरंग आहे, हा जो भाव आहे, ही शांती आहे. पण हा तरंगांचा भाव अधिक जोमानं ज्या वेळेला येतो, उसळतो, तिथे खऱ्या अर्थानं आनंदाचीच निर्मिती होते. म्हणून उसळण्यामध्ये, कारण एकदा सागराला भरती आली तर ती काही फार काळ चालत नाही. भरतीचा काळ, लाटा उसळण्याचा काळ हा त्या एका ठराविक वेळेमध्ये काही काळापुरताच राहतो. आनंदाचा अनुभव मी ज्या ज्या वेळेला नामाला बसतो त्या वेळेला त्या नामाचा होणारा जो माझ्या अंतरंगामधला परिणाम आहे, त्या परिणामामध्ये अधिक आनंदाची अनुभूती हे माझ्यामधलं उसळणं आहे. म्हणून काही वेळेला आपण असं म्हणतो, अरे आजचं नाम खूप छान झालं, एक वेगळी प्रसन्नता मी अनुभवली. हा वेगळ्या प्रसन्नतेचा अनुभव जो आहे तो आपल्याला आपल्यामधल्या नामसाधनेच्या निरंतरतेमधून येतो. म्हणून सद्गुरुदत्त नाम घेतल्यानंतर माझ्यातला एकही क्षण नाम सुटणार नाही आणि तरीही माझं प्रपंचाचं कर्म चालू राहील, अशा प्रीतीनं नामसाधनेचा अभ्यास, तो प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून 24 तासामध्ये कर्म करताना मला जर नाम घेता आलं, मी ते नाम घ्यावं. म्हणून आपण गोंदवल्यामध्ये बघतो, सकाळची काकड आरती झाल्यानंतर त्या भाजी चिरताना सगळ्या माता भगिनी मुखानं हरिपाठ म्हणत असतात. भोजनाला बसल्यानंतर आपण इथे जय जय श्रीराम, जय जय श्रीरामचा घोष करतो. माझं कर्म हे त्या नामाशी कसं निगडीत होईल, नामाचा भाव त्या कर्माला कसा येईल, हा 24 तासामध्ये मी
लक्षात घ्या. देहाचे जे जे व्यवहार मी करतोय, मग माझं स्नान असेल, मुखमार्जन असेल, विश्रांती असेल, मी त्यावेळेला नामाचा आधार घ्यावा. सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, रात्री झोपणं आहे, जे जे आमचे संधिकाल आहे त्या त्या संधिकालामध्ये आमच्याकडून आम्हाला नाम घेता आलं पाहिजे. सुट्टीच्या दिवशी चला आज सुट्टी आहे, मी 10 वाजल्याशिवाय उठणार नाही, हा जर भाव माझ्या मनामध्ये असेल तर मी त्या सुट्टीचा उपयोग करून घेतला नाही. सुट्टीचा उपयोग हा मला अधिक वेळ नामाला कसा देता येईल यासाठी माझा प्रयत्न असतो. बेळगावमध्ये एका साधकांची भेट झालेली. ते साधक बँकेमध्ये मॅनेजरच्या वरिष्ठ पदावरती कार्यरत असलेले, पण त्यांनी एक धोरण महाराजांच्या अनुग्रहानंतर स्वीकारलं की रोज मी एक ठराविक माझा जप पूर्ण करेन, त्याशिवाय मी झोपणार नाही. बँकेच्या कामामध्ये काही वेळेला कमी जास्त व्हायचं. ते दर शनिवारी रात्री झोपताना असा विचार करायचे की रविवारपासून आत्ताच्या शनिवारपर्यंत आपण ठरवलेल्या नामस्मरणामध्ये जर नामस्मरण कमी झालेलं असेल तर उद्याचा रविवार राहिलेल्या नामस्मरणाला पहिलं प्राधान्य आणि पुन्हा असलेलं नामस्मरण. मग काही वेळेला सरळ ते बँकेमध्ये सुट्टीचा अर्ज द्यायचे आणि त्या ठिकाणी घरी केवळ आपल्या खोलीचं दार बंद करायचं, जेवणापुरतं बाहेर यायचं आणि खोलीमध्ये बसून नाम घ्यायचं. आम्ही ज्या वेळेला आमच्या देहाला, आमच्या मनाला ही सवय लावतो तेव्हा ते देहसुद्धा ते वळण स्वीकारायला लागतं. आणि म्हणून माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. ही जी संतांची अनुभूती, या अनुभूतीकडे आपण येतो. म्हणून आदरणीय गोसी गोखल्यांनी नामस्मरणाच्या एका लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की लहान वयापासूनच आपण हळूहळू नामस्मरणाची सवय लावावी. वय वर्ष 20 ते 25 आपण रोज निदान 1000 जप करावा. वय वर्ष 30 पर्यंत तो हळूहळू वाढवत न्यावा आणि 3000 पर्यंत आपला रोजचा जप वयाच्या 30तून पुढे जाताना असावा. वय वर्ष 30 ते 40 रोज 1 तास तरी आपण जपाला द्यावा. त्यानंतर 41 ते 50 मध्ये रोज 2 तास द्यावेत आणि 51 ते 60 रोज 3 तास द्यावेत आणि वयाच्या 60 नंतर किमान रोज 4 तास तरी आम्हाला नामाला देता आले पाहिजेत. आम्ही जर आम्हाला अशा रीतीनं नामाची एक सवय लावली, नामाकडची ओढ वाढवली, तर शरीरालाही बसायची सवय लागते. मनालाही अरे आज माझं नाम कमी झालं, मला नामाला बसलं पाहिजे, हा भाव मनामध्ये येतो. आणि मग जे माझं दृश्य आहे त्या दृश्य विश्वाचीही अनासक्ती हळूहळू माझ्यामध्ये येते. मला तो पेपर वाचणंही नकोसं वाटतं. त्या दूरदर्शनचं बटन ऑन करावं असंही मनामध्ये येत नाही. हा परिणाम नामानं तुम्हाला बहिर्मुखतेमधून अंतर्मुख करायला सुरुवात केली. आणि ही अंतर्मुखता ज्या वेळेला येते तिथे नामाचं उसळणं आहे आणि तो भाव आमच्यामध्ये येतो. म्हणून जनीनं म्हटलेलं आहे की रित्या मापे गोडी भरी. माझा हा देह जो रिकामा आहे तो नामाने मी भरते. एखाद्या पोत्यामध्ये आम्ही सामान जसं काचून दाबून भरावं, अजून बसेल का, तसं आम्ही नाम या देहामध्ये भरावं.
तेव्हा तो देह नामरूप होतो. तो देह नामानं व्यापतो. म्हणून महाराजांचा हा अनुभव असा आहे की कुठेही देहाला कान लावा, तो अनुभव तुम्हाला येईल. डॉक्टर कुर्तकोटींच्या देहाला कान लावलेले साधक आहेत की ज्यांनी कुर्तकोटींच्या रोमरोमातून नाम ऐकू येतं ही अनुभूती घेतली. म्हणून नामाचं उसळणं ज्याला आपण म्हणतो, ती उसळणारी अवस्था म्हणजे आमच्या देहाला नामानं व्यापणं आहे. मग हे जे नाम आहे, हे नाम कसं आहे? पुढच्या आश्वासनामध्ये महाराज असं म्हणालेले आहेत, सद्गुरू नामस्वरूप असतो. ते जे सद्गुरूंचं नामस्वरूप काय आहे ते आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघूया. आज याच ठिकाणी वाणीला विराम देऊया. जानकी जीवनस्य